26 वर्षाचा हा मुलगा आहे, त्याच्या वडिलांनाही हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. तरुण पिढीमध्ये हे हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय. आणि आता 2020 साली 2015 साली आपण बोलतोय की 12 ते 15% लोकांना हे होत आहेत. कारण की आपलं जे शरीर आहे ते आपल्या पूर्वजांचं आहे. जे आवडतं ते खाता, अचानक साखर वाढते. ही एकदम सुंदर चर्चा आता झाली आपल्या पुढे की स्पर्धात्मक असतो आपण, याच्याकडे आलं म्हणून आपल्याकडे आलं पाहिजे, त्याचा चांगला आहे तर आपले तसं व्हायला पाहिजे वगैरे. प्रगतीकडे दुर्लक्ष करतो, कालपेक्षा आज किती चांगला आहे ह्याच्याकडे आपण बघतच नाही आणि त्याचं किती चांगलं आहे असं बघतो आणि मग ताण निर्माण होतो. हा माझा जो प्रश्न आहे तो थोडासा अनुत्तरित राहिलेला आहे. मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये एक नावाजलेली अशी एक हार्ट इन्स्टिट्यूट आहे. तिथे लाखोने पेशंट येत असतात, कॉम्प्लिकेटेड पेशंट येतात आणि त्याचे सर्व डॉक्टर मनोज चोपडा यांना मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की आता हे 26 वर्षाचा हा मुलगा आहे, त्याच्या वडिलांनाही हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे 54व्याच वर्षी आणि ह्याला तर 26व्या वर्षी जरा हार्टचे प्रॉब्लेम सुरू झाले. मग असे तर कितीतरी लोक आहेत ज्यांना अटॅक येतात, पण मग हे असे कोण व्यक्ती आहेत की ज्यांना तरुण वयामध्येच होतं आणि मग त्याच्यामध्ये काही असं पिढ्यानपिढ्या येणार काही असं असतं का आणि काय असतं ते नेमकं? नाही, बेसिकली जे मी बोललो की तरुण पिढीमध्ये हे हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय, त्याच्यामध्ये आपण फॅमिली हिस्ट्री किंवा जेनेटिक ससेप्टिबिलिटी ही आहे. मी बोललो की 13 गुणसूत्रे आपण भारतीय लोकांमध्ये किंवा त्या फॅमिलीमध्ये असू शकतील की जी प्रादुर्भाव केव्हा होतो, पण त्या गुणसूत्रे पण ते आपण 1980 साली आपल्या आजोबा पंजोबांना हे आजार नव्हते, पण आता 2020 साली 2015 साली आपण बोलतोय की 12 ते 15% लोकांना हे होत आहेत. तर हा बदल का झाला? तर माझ्या मते हा जीवनशैलीतील बदल फार महत्त्वाचा आहे. कारण की आपलं जे शरीर आहे ते आपल्या पूर्वजांचं आहे. जे काही श्वसन संस्था, पचन संस्था, रक्तभिसरण संस्था याची उत्क्रांती होत असते आणि उत्क्रांती होण्याकरता 10 ते 15 हजार वर्षाचा कालावधी जावा लागतो. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते आपल्या पूर्वजांचं, आपली पण जीवनशैली, आपलं जे काय आहे ते बैलगाडीसारखं शरीर चालवायला पाहिजे. पण आज आपण तिथं मर्सिडीज जोडलेली आहे आणि ती जी काही आज धावपळ किंवा जी काही आज प्राणांतिक धावपळ आपलं जीवन जगण्यासाठी होते आणि त्याचे जे शरीरावरती परिणाम होत आहेत, जसं शेट्टी सर बोलले की हायपोथॅलॅमो पिच्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस, तर बेसिकली दिवसभरामध्ये किती ताणतणाव आणि त्याच्यामुळे ॲड्रिनॅलिन नॉरॲड्रिनॅलिन जे सिक्रिशन्स होतात, म्हणजे हे जे काही कॉर्टिसॉल म्हणजे स्टिरॉइड आपण जे म्हणतो आणि ही जी काही द्रव्य आहेत ॲड्रिनॅलिन नॉरॲड्रिनॅलिन ही सिक्रेट झाल्यामुळे हृदयाची गती वाढणं, हृदयाची आकुंचन प्रसरणसुद्धा वाढणं आणि त्याच्यामुळे नासांच्या अस्तरांना इजा होऊन किंवा ॲड्रिनॅलिन नॉरॲड्रिनॅलिन सिक्रेशन झाल्यामुळे इन्शुलिन जे तयार होतं त्याचा आपल्या शरीरावरती योग्य परिणाम न होणे, हे जे काही बदल शरीरात होत आहेत याच्यामुळे हे तरुण पिढीमध्ये हे आजार जास्त वाढीस लागलेले आहेत. पण आणखीन एक प्रश्न आहे सर तुम्हाला, ते ॲपिटाईटचे ग्रेलिन आणि ते जे 2 हॉर्मोन्स आहेत, ॲपिटाईट सप्रेसंट आणि ॲपिटाईट स्टिम्युलंट, ते हॉर्मोन्समध्ये पण वर खाली होतो स्ट्रेसमुळे. त्यामुळे ते पण म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जे आवडतं ते खाता, अचानक साखर वाढते, त्याचा इफेक्ट पुन्हा 1 ते 1.5 तासात कमी होतो, पुन्हा भूक लागते, पुन्हा तुम्ही असं काही खाता की जे तोंडाला पचेल असेल किंवा जे पचेल असंच खाता आणि त्याच्यामुळे सुद्धा पुन्हा साखर वाढते. तर इन्शुलिन सिक्रिशन फार जास्त प्रमाणात दिवस रात्र होतं आणि एक स्टेज अशी येते का ते इन्शुलिन जे आहे ते चांगल्या पद्धतीने तयार होत नाही आणि जे तयार होते त्याचे परिणाम चांगले होत नाहीत आणि त्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स सिंड्रोम हा भारतीय लोकांमध्ये, मी जी एक स्लाईड दाखवली त्याच्यामध्ये पोटाचा घेर वाढलेला आहे आणि वेगवेगळे चरबीचे प्रमाण वाढलेलं आहे आणि इन्शुलिन व्यवस्थित सिक्रेट होत नाही. तर हे सगळे बदल ह्या ताणतणावामुळे आपल्या शरीरावरती होतं.